श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण नवरात्र म्हणजेच घटस्थापनेची कथा ऐकणार आहोत. मित्रांनो, भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेले आहे. या शक्तीचे रहस्य मनुष्य प्राण्याला आकलन झाले नाही. शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट आहे. चंद्र सूर्य हेच जिचे नेत्र आहे. सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारे, जीवनाला आश्वासन देणारे, दुःखी मानवाचे दुःख हरण करणारे, कधी वात्सल्यतेची मूर्ती तर कधी रागिणीचे रूपे धारण करणारी ही आदिशक्ती नाना प्रकारे प्रगट होती. पुरातन काळापासून चालत आलेली या शक्तीची उपासना आजच्या काळातही जीवनास प्रेरक करते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यात शक्ती उपासनेचे उल्लेख आले आहेत. वेदात भगवतीच्या अनेक रूपांची प्रार्थना सुटली आहे. पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा दिलेल्या आहेत. स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत या ग्रंथात अनेक अवतार कथा आलेल्या आहेत. महिषासूर, चंडमुंड, शुंभ निशुंभ या राक्षसाचा वध करण्यासाठी आदिशक्तीने महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, दुर्गा इत्यादी अवतार घेतले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या क्रोधातून महिषासुरमर्दिनी निर्माण झाली. तिचे आयुध व विविध अवयव कसे निर्माण झाले याचे वर्णन मार्कंडेय पुराणात आले आहे. भारतात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी या ग्रंथात माहिती देण्यात आली आहे. एकेकाळी माता सती यांचे वडील म्हणजे दक्ष प्रजापती यांनी यज्ञ आरंभला. ते यज्ञासाठी सर्व देवांना व ऋषींना आमंत्रण दिले, परंतु भगवान शंकरांना बोलविले नाही. तरी माता सती आपल्या वडिलांनी आरंभलेल्या यज्ञाला गेले. दक्ष प्रजापतींनी भगवान शंकरांची निंदा केली. त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञात उडी घेतली. हे ऐकून भगवान शंकरांना राग आला व त्यांनी दक्षासह सगळ्या यज्ञाचा नाश केला व सतीची कलेवर श्रीमंतपणे संचार करू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या कलेवराचे तुकडे केले. ते 51 तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. देवी भागवतात एकूण 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. या 108 शक्तिपीठात 51 शक्तिपीठांचा समावेश आहे. या 51 शक्तिपीठात महाराष्ट्रात 4 पीठे धार्मिकदृष्ट्या महत्वाची मानली जातात. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची माता भवानी, माहूरची रेणुका माता सरस्वती व चौथे पीठ म्हणजे सप्तशृंग गडावरील आदिशक्ती माता भगवती. देवी भागवतानुसार ही सर्व पीठे श्रेष्ठ मानली जातात. देवीचे उग्र व सौम्य अशी 2 रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा ही देवीची सौम्य रूपे आणि दुर्गा, काली, चंडी, भैरवी, जगदंबा ही देवीची उग्र रूपे आहेत. माता दुर्गेची प्रमुख 3 रूपे मानली जातात. पहिली महाकाली, दुसरी महालक्ष्मी व तिसरी म्हणजे महासरस्वती. त्यापैकी पहिली महाकाली ही तमोगुणी रूपी म्हणजेच शिवपत्नी, दुसरे महालक्ष्मी ही रजोगुणी रूपी म्हणजेच विष्णुपत्नी व तिसरे म्हणजे महासरस्वती हे सत्वगुणी रूपी म्हणजेच ब्रह्मपत्नी मानली आहे. भारतातील तमाम हिंदूंची कुलदेवता पार्वती मातोश्री आहे. त्यांची विशेष सेवा वर्षातून 3 वेळा नवरात्र स्वरूपात करण्याची पद्धत आहे. त्या 3 नवरात्र म्हणजे आश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. आपण आज आश्विन नवरात्रीची कथा ऐकणार आहोत. आश्विन महिन्याची सुरुवात होती ती घटस्थापनेने. या महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते शुक्ल दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतात. हा महिषासुरमर्दिनी अष्टभुजा शक्ती देवीचा उत्सव असतो. या दिवसाची कथा अशी सांगितली जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तो फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी, त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्यकारभारच आपल्या हाती घेतला. त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढवला. एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले. काय करावे त्यांना सुचत नव्हते. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू व महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली. ते सारे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश संतापले. त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली. तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवले. देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस हे युद्ध चालले होते. अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला व सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. त्यामुळे शक्ती देवी महिषासुरमर्दिनी असे म्हणतात व आश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटामाटाने उत्साहाने साजरा करतात. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्ती रूपाने स्त्रीचा अवतार धारण केला होता. या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते. ब्रह्मदेवापासून सरस्वती, विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असे मानले जाते. माता शक्तीची प्रमुख रूपे प्रसिद्ध आहेत. त्यातील काही सौम्य आहेत. चैत्रातील देवी अन्नपूर्णा, भाद्रपदातील हरतालिका, श्रावणातील मंगळा गौर, आश्विनातील ललिता गौरी ही सौम्य रूपे आहेत. ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची, ज्ञानाची,
देवी महासरस्वती ही ती रूपे आहे. रूपे अनंत तरी विषतत्व एकच त्या देवीचा हा उत्सव. या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते, म्हणून 9 दिवस फक्त तिची सेवा करावी व दसऱ्याला दर्शनाला